हाय हॅलो नमस्कार सर्वांना। तर मित्रांनो, मी खूप दिवसांनंतर ब्लॉग बनवतीये, ते ही तुमच्या डिमांडवरती आणि माझी पण इच्छा होती तशी बनवायची, पण म्हटलं की यार टाइम पण मिळत नव्हता शॉपमधून शूट्समधून सगळ्यातून, आणि मिळाल्यानंतर मी बनवायचे पण ते मला एडिट करून पोस्ट करायचं होतच नव्हतं। काहीतरी प्रॉब्लेम्समुळे ते होतच नव्हतं, सोडा त्याचा विषय जाऊ देत। पण आत्ता मी ब्लॉग बनवते आज, आणि आज आम्ही करतोय पिझ्झा पार्टी, कारण आज मम्मी पप्पा घरी नाही आहेत, ते गावाकडे गेलेत। सो आता मी निघाले शॉपवरती, आज संडे आहे आणि आता हा ब्लॉग कधी येतोय काय माहिती, बट मी बनवतीये। सो तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आणि एन्जॉय करा, आणि आय होप की हा ब्लॉग तरी यावा। सो चलो। सो मी सकाळी आली होती शॉपमध्ये आणि आता कोमल दीदी मला न्यायला आली आहे, कारण मी सांगितल्याप्रमाणे आम्ही करतोय पिझ्झा पार्टी। सो त्याचं जे काही सामान आम्हाला लागणार आहे ते घ्यायला आम्ही निघालोय, तर ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल या ब्लॉगमध्ये। आणि त्यासोबत आज जे ड्रेसेसचे वगैरे बुकिंग्स होते ते सुद्धा मी येऊन कस्टमरला दिलेलं आहे। मगाशी कस्टमर घ्यायला आलो होतं आणि आज संडे असल्यामुळे आज मी शॉप बंद ठेवते। फर्स्ट टाइम ओपनिंग झाल्यापासून आज पहिल्यांदा मी शॉप बंद ठेवते आणि मी घरी निघाली आहे। सो लेट्स गो। पहिला तर आपण ते शॉपिंग करूया जे काही आपल्याला हवं आहे ते, आणि त्यानंतर आपण पिझ्झा बनवूयात। लेट्स गो। आणि मी निघाली आहे, हे बांधलंय तोंडाला, खरं तर मला ते आवडत नाही, पण गाडीवरून जाताना खूप जास्त धूळ असते आणि त्याच्यामुळे फेस खूप खराब होतो, त्यामुळे नो ऑप्शन। आणि आम्ही आलो आता पिझ्झा बेस घ्यायला, मोठाच घेऊया ना। सो आम्ही इथून घेतलेला आहे पिझ्झा बेस। आय नो मी विचित्र दिसतीये, बट ऍडजस्ट करा। आज दिल खोल के खा जा बच्चे तू। मॅडम ना रसगुल्ला रसमलाई खायचे। इथून आम्ही पिझ्झा बेस आणि टोमॅटो केचप घेतलेला आहे, बाकीचं उरलेलं सामान घ्यायला आम्ही निघालो आता पुढे। सो लेट्स कंटिन्यू गाइस। ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी घेऊन झालेल्या आहेत आणि आता आम्ही निघालोय मोझरेला चीज आणि थोडंसं मार्केटमध्ये घ्यायचंय सामान, ते घेण्यासाठी। आणि आम्ही आलोय मार्केटमध्ये। सो गाइस, हा आहे पिझ्झा बेस, त्याच्यावरती पनीर, टोमॅटो, शिमला मिरची आणि कांदा घातलेला आहे आम्ही, आणि एकदम भरून भरून सगळं घातले, कारण मला व्हेजिटेबल्स खूप आवडतात। आता दीदी चीज घालते त्याच्यावरती, हो बरं, अजून चीज 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 मस्त चीज। ओ माय गॉड। आणि इकडे आम्ही भाज्या चिरलेल्या आहेत, म्हणजे टोमॅटो, शिमला मिर्च, ऑनियन, हे सगळं जण आपलं रेडी आहे। आणि हे मी केले। सो गाईज, पिझ्झा तर खाऊन झाला माझा आणि मस्त होता, आवडला मला। आणि आता आवाज तुम्हाला बॅकग्राऊंडचा येत असेल जास्त, कारण प्रचार वगैरे सुरू आहे ना। आता खूप वेळ झालं मी इथे बसली आहे, कारण मी एका खूप मोठी गोष्ट करायला निघाली आता, आणि त्याचाच विचार करत बसली होती की ती गोष्ट करू की नको। अजून पण एक मन म्हणते की चल करूयात, एक मन म्हणते की नको।
पण तिथे जाईपर्यंत आणि ती गोष्ट करेपर्यंत मी विचार करणार आहे अजून या गोष्टीचा. बघूयात मग निर्णय माझा काय होतोय आणि काय करते मी. मला जाऊ पण वाटत नाहीये आणि जायचं तर आहे. चलो जातेच आता, कारण मम्मी पण ओरडायला लागली की लवकर जा आणि लवकर ये अंधार पडायच्या आधी. सो मी चेंज वगैरे करते, मस्तपैकी फ्रेश होते आणि मग आपण जाऊयात सोबत. मेकअप नाही करणार मी, अशीच जाणार आहे. बघूयात चला काय होतंय. लेट्स गो. आणि मी रेडी आहे जाण्यासाठी. जाता जाता मम्मीने काम सांगितले ते करणार आणि मग मी जाणार. सो लेट्स गो. चला तुम्ही पण माझ्या सोबत. मी आली होती इथे हेअर कट करण्यासाठी, कारण माझे केस खूप मोठे झालेले आहेत आणि मला ते कट करायचे होते, कारण मला थोडासा लुक चेंज करायचा होता. त्याची क्लिप मी पुढे घेतली होती, पण मी आत्ता व्हिडिओ एडिट करताना बघितलं तर ती डिलीट झाली आहे. सो मी व्हॉइस ओव्हरमध्येच हे सांगते. त्यामुळे आत्तापुरतं तर मी आयब्रो केलेत. ज्यांच्याकडे मी हेअर कट करण्यासाठी आली होती त्यांनी मला स्ट्रिक्टली वॉर्निंग केली की अजिबात हेअर कट करायचे नाहीयेत, कारण काही काही जणांचे लॉंग नसतात, त्यांना लॉंग पाहिजे असतात आणि तुझे आहेत तर का कट कर. मलाही ते पटलं आणि मी नाही केलं हेअर कट. आजसाठी एवढंच. भेटू आपण लवकरच नवीन ब्लॉग मध्ये.